सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या कारिवडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा केला। कचरा डेपोवरील अस्वच्छतेला पालिकेचे प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला। यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात किमान 25 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली। आम्ही सूत्रे हातात घेतल्यानंतर कचरा डेपोवर आलो आहोत, गार्डनमध्ये नाही, असा जोरदार टोला त्यांनी नगराध्यक्षांचे नाव न घेता लगावला। संजू परब यांनी सावंतवाडी शहर कचरा मुक्त व दुर्गंधीमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत पुढील 50 वर्षांचे नियोजन म्हणून कचरा विघटन प्रकल्पासाठी 25 एकर जागेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले। यासाठी एखाद्या गावात 25 एकर जागा खरेदी करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली। दरम्यान आपण या विषयावर आमदार दीपक केसरकर यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। स्पॉट पंचनाम्यादरम्यान कचरा डेपोवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व इतर आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही संजू परब यांनी निदर्शनास आणले। यावेळी आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून त्यांनाही जाब विचारण्यात आला। गेल्या महिनाभरापासून कचरा विघटन करणारे यंत्र बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे समोर आले असून यावर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली। सावंतवाडी नगरपरिषदेने वेंगुर्ला नगरपालिकेप्रमाणे स्वच्छतेबाबत प्रभावी काम करावे असे सांगत या सर्व परिस्थितीसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले। यावेळी संजू परब यांच्या समवेत नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, ॲडव्होकेट सायली दुभाषी आदी उपस्थित होते। आमचे नगरसेवक आले, अजय जरा कामाला गेला आला नाही, सगळेजण आले आणि हा डेपो आहे, कचरा डेपो आहे। या कचरा डेपो पत्रकारांनी नाकाला रुमाल बांधलेले हा जे इथे कामं करतायत बघा, त्यांना कोणत्याही सुविधा नाहीये। तो माणूस एक कोंबडीचं आतड्यांचं साफ करतो, त्याच्या ना रुमाल आहे, तोंडाला नाही काही आहे, अशा परिस्थितीत गरीब लोक इथं काम करतात। हे तर सगळा कचरा घेऊन येतात, त्यांना कोणत्याही सुविधा नाही। हे हा स्पॉट पंचनामा जागेवरून केलेला आहे। एक आम्ही तुम्हाला पण सांगितलं नाही कुठे जायचं आहे। ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे। भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे। मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं। मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या। त्या गावातल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या, ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल। आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे। हा कचरा काय करणार, ह्या कचऱ्याला आग घालणार आणि सगळा दूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे जिथं नागरिक राहतात सावंतवाडीचे, त्यांना त्रास होतोय, आरोग्याची समस्या उद्भवत आहे। त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या। आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांना सुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनं सुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। मला फक्त हे दाखवलेलं आहे, हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का, हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना जर त्रास होता का म्हणे याची सुद्धा तजवीज करावी लागेल आणि ती तजवीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे। कारण ग्रामीण भागात राहणारी लोक सुद्धा आमचीच आहे, तर अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता का म्हणे। हे तुम्हाला दाखवली जागा सगळे व्याप्त झालेली आहे, ढिगावर ढीग चढवत आहेत। आज तुम्ही बघितलं ते आकडे आहेत, ते बघा, हे बघा, या सगळे कावळे जमले, या सगळ्या कोंबड्यांचे आतडे आहेत। ह्याचं काय प्रोसेस करायची ते इथे आणून टाकतात, काय प्रोसेसच होत नाहीये। वेंगुर्ला जाऊन बघा,
वेंगुर्ल्यात तुम्ही इथे नाका बंद केली, मी सांगितलं कोणी रुमाल बांधू नका, कुडतर बाबू कुडतर सांगितलं, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी बंद केली. तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तर तुम्ही आमची सन्माननीय दीपकभाई केसरकर असतील, सन्माननीय आमचे पालकमंत्री असतील, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा सावंतवाडी शहरासाठी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हाच तर प्रश्न आहे ना. आता मी तिकडेच चाललोय. हे बघा काय होतंय ते, हे तुम्ही बघा समोरच बघा, सगळ्या आतड्या आहेत, ते विचारून टाकायचे का? इथे लोक राहतात बाजूला, एक आवळे उचललं आणि त्यांच्या पडद्यात नेऊन टाकलं, काय प्रोसेस होते? याला जबाबदार कोण, ठेकेदार की कोण, प्रशासन? याला जबाबदार प्रशासन आहे. नगराध्यक्ष आता झालेत, मी काय त्यांच्यावर बोलणार नाही, त्यांना 8 दिवस झाले, पण मी काम केलेलं आहे, मला अनुभव आहे. त्याच्यामुळे माझी पहिली जी भेट होती ती मी इथं आलो. मी कुठच्या गार्डनमध्ये गेलो नाही भेट द्यायला, पहिलं इथं आलो. पण ही लोकांची मूळ समस्या आहे. हे कशासाठी तुम्ही ठेवलंय? किती दिवस वर्गीकरण, एवढी चपला जमिनीचं वर्गीकरण, त्या चपलाची जोड शोधतल्या, खायचं चप्पल दूर का बघतल्या, काय आहे? रस्तो साफ नाही. तुम्ही नगरपालिकेवाले जर रस्त्यावर जर चपला टाकूक लागले, अरे वेंगुर्ल्यात जाऊन फेरी मारून या एक दिवस.